गणपती बाप्पा मोरया. एक बाई धावत पडत डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये पोहोचली. ती खूप घाबरलेली होती. डॉक्टर साहेबांची नजर त्या बाईवर पडली. ती बाई दिसायला खूपच सुंदर होती. ते डॉक्टर साहेब जरा फ्लर्टी स्वभावाचे होते. कोणतीही सुंदर स्त्री दिसली की ते लगेच घसरायचे. म्हणून तिच्या अगोदर पेशंट असताना सुद्धा त्यांनी तिला अगोदर बोलावून घेतले. त्या डॉक्टरने विचारले, मॅम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बाई म्हणाली, मला काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या नवऱ्याला प्रॉब्लेम आहे. मला वाटतंय की माझा नवरा मनोरुग्ण होत चालला आहे. डॉक्टरने विचारले, बरं नक्की काय करतात ते? तुम्हाला मारतात का? तुमच्याशी मिसबिहेव करता का? तुम्हाला शिव्या देतात का? बाई बोलली, नाही नाही, असे काही करत नाही ते. फक्त म्हणतात माझा हिशेब क्लिअर कर, माझा हिशेब क्लिअर कर. डॉक्टर म्हणाले, काही काळजी करू नका. तुमचे हजबंड आहेत कुठे? त्यांना बरोबर का नाही आणले? बाई बोलली, मी त्यांना बरोबर आणू शकत नव्हते, ते घरीच आहेत. त्यावर डॉक्टर म्हणाले, मी समजू शकतो. बाई बोलली, जर तुम्ही तुमची गाडी आणि ड्रायव्हर माझ्यासोबत पाठवला तर मी लगेच त्यांना क्लिनिकमध्ये घेऊन येईल. डॉक्टर अगोदरच तिच्या सौंदर्याने घायाळ झाले होते, म्हणून लगेच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला आदेश दिला की या मॅडम बरोबर जा. आता ती बाई क्लिनिकमधून बाहेर पडून गाडीत बसली आणि ड्रायव्हरला म्हणाली, या ज्वेलरी शॉपमध्ये चला. ज्वेलरी शॉप येताच ती बाई खूप श्रीमंतीच्या थाटात गाडीतून उतरली आणि ज्वेलरी शॉपच्या आत गेली. तिथे त्या बाईने एक महागडा हिऱ्याचा हार पसंत केला. तो पॅक पण केला आणि पेमेंट करण्याची वेळ आली तेव्हा ती बाई म्हणाली, मी डॉक्टर पाटील यांची वाईफ आहे. मला हा डायमंडचा हार घ्यायचा होता म्हणून मी खूप खुश होते, पण त्या भानगडीत मी पैसे आणि कार्ड आणायचे विसरले. तुम्ही असं करा, तुमच्या शॉपमधील माणसाला माझ्याबरोबर पाठवा. डॉक्टर साहेब तुमचं पेमेंट देतील. ज्वेलरी शॉपच्या मालकाने विचार केला, अमाऊंट खूपच मोठी आहे, म्हणून कोणावरच विश्वास ठेवता येणार नाही, म्हणून मीच गेले पाहिजे. असा विचार करून ज्वेलरी शॉपचा मालिक गाडीत जाऊन बसला, पण ती बाई बसली नाही. ती बाई ड्रायव्हरला म्हणाली, मला थोडं काम आहे, मी नंतर येते, पण यांना डॉक्टर साहेबांकडे घेऊन जा. ड्रायव्हर ज्वेलरी शॉपच्या मालकाला घेऊन क्लिनिकमध्ये पोहोचला आणि म्हणाला, सर मॅडम बोलल्या की त्या नंतर येतील, पण त्यांनी या साहेबांना बरोबर पाठवले आहे. डॉक्टर साहेबांनी त्या माणसाकडे पाहिले आणि त्यांना बसायला सांगितले. एक पेशंट गेल्यावर ज्वेलरी शॉपचा मालक आत गेला. मग डॉक्टर साहेबांनी विचारले, कसे आहात तुम्ही? ज्वेलरी शॉपचा मालक म्हणाला, मी एकदम ठीक आहे. डॉक्टर साहेब म्हणाले, मग तुम्हाला काय त्रास आहे? ज्वेलरी शॉपचा मालक म्हणाला, मला त्रास वगैरे काही नाही, तुम्ही फक्त माझा हिशोब क्लिअर करा. डॉक्टर साहेब म्हणाले, कसला हिशोब क्लिअर करू? ज्वेलरी शॉपचा मालक म्हणाला, तुमच्या बायकोने माझ्या ज्वेलरी शॉपमधून 40 लाख रुपयांचा हिऱ्याचा हार खरेदी केला आहे, त्याचा हिशोब क्लिअर करा. डॉक्टर साहेब म्हणाले, माझं तर अजून लग्न झालं नाही, तर बायको येईल कुठून? तेव्हा ज्वेलरी मालक शॉपचा म्हणाला, तुमच्या ड्रायव्हरबरोबर तुमची बायको माझ्या दुकानात आली होती. त्यांनी माझ्या दुकानातून 40 लाख रुपयांचा हिऱ्याचा हार खरेदी केला आहे. तेच पैसे घेण्यासाठी मी येथे आलो आहे, म्हणून माझा हिशोब क्लिअर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.